प्रभू श्रीराम आणि सीतामाई हे जगासाठी आदर्श होते। देवत्वाला पोहोचलेल्या या व्यक्तिमत्वांना देखील दुःखाच्या काटेरी वाटेवरून जीवन प्रवास करावा लागला। श्रीराम आणि सीता यांच्या जीवनाचे विविध पैलू काम, क्रोध, मोह, मत्सर अशा दुर्गुणांवर मात करायला शिकवतात। तसंच त्याग, समर्पण आणि संयम या गोष्टीही शिकवतात। प्रभू श्रीराम आणि सीता यांनी केलेला त्याग, समर्पण आणि संयम यांचं आचरण करणं गरजेचं आहे, असं समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांनी नमूद केलं। श्रीराम कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं श्रीराम कथा सप्ताहाचं आयोजन केले। समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी, मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, श्रीराम पोतनीस, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, प्रसाद खाडीलकर, डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या हस्ते श्री प्रभुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीराम कथेला प्रारंभ झाला। वाल्याची कथा ऐकवत वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याबद्दल त्यांनी माहिती दिली। प्रभू रामचंद्र हे परमेश्वर रूपी आहेत। सीतामाई देखील अवतारी होत्या। प्रभू राम एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी होते। त्यासोबतच सीतामाईंचं खडतर जीवन, त्यातून त्यांनी केलेला त्याग, समर्पण आणि त्यांनी दाखवलेला संयम यासंबंधी मकरंदबुवा रामदासी यांनी गीतसंगीताच्या माध्यमातून श्रीराम भक्तांसमोर कथन केलं। विष्णू अवतारात फक्त प्रभू श्रीरामांच्या विचारांचं अनुकरण करता येतं असं देखील त्यांनी सांगितलं। आजच्या काळामध्ये कुटुंब अभेद्य ठेवायची असतील, योग्य संस्कार टिकवून ठेवायचे असतील तर श्रीराम आणि सीतामाईंचा त्याग, समर्पण, संयम या गुणांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असं मकरंदबुवा रामदासी यांनी नमूद केलं। श्रीराम कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।